बंधूंनो, आज एक व्हिडिओ बघितला. 4 खिळे आहेत आणि त्याच्यावरती ते 3 खिळं वाकलेले दाखवले आहेत आणि एक खिळा ताट दाखवला आहे, त्याच्यावर हातोडा दाखवला आहे. म्हणजे व्हिडिओ बनवणाऱ्याला हे सूचित करायचं आहे की जो ताट असतो त्याला जास्त बडवलं जातं. जे नरम असतात, वाकून असतात, त्यांना कोण बडवत नाही. कारण का तर ते वागतात लगेच. तर व्हिडिओ बनवणाराचा उद्देश हा असणार आहे, जो ताट असतो त्याला ठोकलं जातं आहे, जे नरम असतात त्याला त्याला कोण ठोकत नाही. मग ते त्याचा उद्देश बरोबर आहे, पण ते मला देखील पटलं. कारण का तर वाडावडिलांची म्हण आहे की झाडे जुडे जाती तिथे लव्हाळे वाचती. मग झाडंजुडं पण जातात कशामध्ये, जी महापुरात झाडंजुडं जातात वाहून, पण लव्हाळा मात्र जात नाही. कारण का पाणी आलं की तो वाकतो, पाण्याशी तो पंगा घेत नाही, म्हणून तो वाचतो. आणि बाकीची झाडंजुडं आहेत ती पाण्याला त्यात ताट असतात, वाकायची त्यांच्याकडे हिंमत नसते किंवा ते वाकत नाहीत. हिंमत म्हणण्यापेक्षा ते वाकत नाहीत, म्हणून ते मोडून वाहून जातात. पण लव्हाळा मात्र वाचतो. तात्पर्य असं आहे की आपण देखील ज्या प्रत्येक ठिकाणी नरमाईनं जर घेतलं तर आपल्याला फारसा त्रास जनतेकडून, समाजाकडून होत नाही. आणि आपण जर ताट असलो तर आपल्या पाठीमागं बला ह्या लागलेल्या ठरलेल्या आहेत.